आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्यासोबत. त्या भावाला मारहाण केली, त्याला घराच्या बाहेर घेऊन गेले आणि तिकडे नदीत नेऊन मारहाण केली आणि त्याला धमक्या दिल्या की जर तू या जागेवर येशील तर तुला मारून टाकू. या दादाला भाऊला रावसाहेब दानवे, मधुकर दानवे आणि संतोष दानवे यायला ही जागा बिल्डिंग अशा प्रकारची बिल्डिंग बांधण्यासाठी जागा पाहिजे. तू आता डबल इथं येऊ नको, नाही तर तुला मारून टाकू. हसनाबाद, दाभाडी, राजूर असल्या कुठल्याही एरियामध्ये तुम्हाला दिसला तर तुला मारून टाकू असं गाव गुंड लोकांना सांगू शकतो. ते स्वतः त्याला पण विचारू शकता साहेब. त्याला मारलेले, त्याला पहिले वेळेस मला मारलं. सॉरी रात्री 12:30 वाजले होते. मी गणपतीची सवन जागा केली, म्हणलं उद्या सकाळी आपण गणपती काढायला लागू. तर गणपती काढायला लागून मी जागा सवन केली. मी दमलो तर झोपलो. तर 12-12:30 वाजले होते तेव्हा ते लोक आले. त्याने मागची ही घराची भीत आहे ही पडली. धपकन म्हणलं कसं काय पडली ते पाहायला गेलो तर लगेच 7-8-10 जण वर आले. वर आल्याच्या नंतर ते एकानं मग तोंड दाबलं, एकानं गळची बी धरली. 5-6 जण मग हातपाय वर केले आणि या टाकीजवळ नेऊन मला मारून सनी तिकडे नेलं. म्हणलं मारण्याचं मारले. नंतर मला म्हणायला लागले की मी रावसाहेब दानवे, संतोष दानवे, मधुकर दानवेची माणसं आहे. जर या जागेवर जर आला डबल तर तो तंगडं काढीन, नाही तर तुला गोळ्या घालीन. राजूर दाभाडी हसनाबाद जर दिसला तर तुला मारून टाकीन. म्हणे तू या जागेवर डबल पुन्हा फिरून यायचं नाही. आता याच्यानंतर मी आम्हाला मारहाण झाली. आम्ही आलो आहे त्याचा कोणाचा बाप आता काही सर धमक्या देते सर, मारून टाकायचे डायरेक्ट. रावसाहेब दानवे बांगले घेऊन म्हणते तर तंगड काढाय कस काय जागा देत नाही. झाली सर. कायदेशीर जागा घ्या ना. तुला चिवून लोक कस काय मारतो. आले ते याला काय करत या अगोदर ते म्हणत होता तुझा जागा खाली करत नसेल तर ॲड्रेस सुट्टी टाकतो म्हणे. सामाजिक मारत नाही, मारलं तर पाहून घेऊ. गेलं त्याला एक तर जागा देऊन टाकू. आम्हाला मारून टाकले. 4-5 वर्षापासून घटपट चालू त्याला जी मस्ती आहे ती मस्ती आम्ही उतरवू. तुम्ही आमची काळजी करू नका. एक मोठी पोलीसची रावटी टाका आणि यांना संरक्षण द्या. अजून दिलं नाही साहेब. आला पोलीस दोन आलेले पण ते सर अवधी भवती फिरत राहिले ते लोक आमच्या ध्यान मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बघू शकता तुम्ही. पीडब्ल्यूडी विभागाचा याच्यामध्ये कशा प्रकारे भूसंपादन केलं रे. कुठल्याही जमिनीला त्यांच्या धक्का न लागतं कोट्यवधी रुपये उचलून रावसाहेब दानवेच्या भावाचे मात्र मी कायदेशीर नंबर आहे 104 स्क्वेअर मीटर आहे माझं घर आणि मला एवढा मोबदला भेटलेला आहे सर. तो बी मिळत नव्हता. मग आत्मदहनचा अर्ज दिला होता मी डायरेक्ट. मला देत असलं तर आहे त्याने त्यावेळेस मी रात्रीचं घेऊन घरी येऊन पाळलं होतं माझं. आता ही जी बिल्डिंग आहे साहेब ही पीडब्ल्यूडी विभागाच्या जागेवर ऍक्टिव्हेट केलेली आहे आणि ती अनधिकृत बांधकाम आहे साहेब. कॉम्प्लेक्स सर हे शेतकरी लोक मी परेशान आहे. दररोज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जाते आणि हे करते. त्याचा डिलेट मारलेले त्याच्या जमिनी याच्यात 1-2 गुंठे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या नावाचे पैसे त्याने उचलून घ्यायला बरोबर रावसाहेब दानवे. त्याचं कंपाऊंड मोल्ड आणि त्याचे बंगले मोल्ड तुम्ही पाहू शकता. त्याचा जो पुढचा बंगला आहे ना आमचं घरच कसं काय. भाजपवाल्यांना भाजपचे नेते या पद्धतीनं गरीब कुटुंबांना मारहाण करून छळत असतील आणि जमीन भडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर यांना पोलीस प्रशासन काय करतं, महसूल प्रशासन काय करतं. मी आज भेटल्यानंतर यांच्या वेदना मला समजल्या आहेत.
ते देवा धर्माच्या गोष्टी सांगतात नालायक लेखाचे, आणि त्यांनी ह्या मूर्त्यांची विटंबना केली. या मूर्त्या तयार होत्या, कुंभार कुटुंब आहे, कलाकृती करणारे कुटुंब आहे. या देवतांची विडंबना करताना त्यांना धर्म आणि संस्कृती आठवत नाही. केवळ सत्तेतून पैसा, सत्तेतून जमीन बळकावणं, गरीब लोकांना धाक धपटशा देऊन त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना त्रास देणं, एवढंच जर होत असेल तर हा विषय आम्ही हाती घेतलाय. मी आपल्या कुटुंबाला आज सांगतोय की ह्या प्रकरणाचा आम्ही छडा लावू शेवटपर्यंत, आणि या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू. मी सगळ्या प्रशासनालाही भेटून पत्र देऊन विधानसभेमध्ये आवाज उचलू आणि प्रशासनालाही पत्र पाठवून कारवाई करायला लावू. पण एक सांगतो जालना जिल्ह्यातील माझ्या जनतेला, अशा बिहार सारखी परिस्थिती आणणाऱ्या लोकप्रतिनिधीला भविष्यात त्यांची जागा कुठे आहे हे आपण ठरवलं पाहिजे. ही स्थिती कुठेही महाराष्ट्रात नाही, जी स्थिती मला आता जालन्यात दिसते आहे. एकीकडे हायवे जात असताना, रोडचं काम होत असताना स्वतःच्या जमिनी वाचवायच्या, स्वतःचं घर वाचवण्यासाठी सरळ रस्त्याला मोड द्यायची, आणि दुसऱ्यांच्या जमिनी हडपण्यासाठी त्या कुटुंबाला बेघर करायचं, त्याचं घर पाडायचं, त्याला मारहाण करायची. मला वाटतं ही मस्ती जी आहे ती सत्तेतून आणि पैशातून आलेली मस्ती आहे. ती मस्ती महाराष्ट्रामध्ये आणि लातूरकर पुढच्या दिवसामध्ये, जालनाकर पुढच्या दिवसामध्ये चिरवल्याशिवाय राहणार नाही. आणि आत्ता जो काही दिवा त्यांचा थोडासा फडफडतोय तो लवकरच राजकीय दिवा विझेल, त्यावेळेस त्यांची जागाही त्यांना दिसेल असं मला पूर्णतः दिसते आहे. मी सर्वतोपरी या कुटुंबाच्या पाठीमागे मदत करण्यासाठी उभा आहे. शासनाकडून काय मदत मिळायची, यांना पोलीस प्रशासनाला आणि सांगतोय, मी पत्रे पाठवणार आहे. यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आता पोलीस विभागांची आहे, महसूल कलेक्टरची आहे. मी त्यांनाही दोघांनाही पत्र देणार आहे. आणि या कुटुंबाला जर उद्या काही झालं असेल तर यांच्या कुटुंबाच्या उद्या जीव गेला, यांना पुन्हा काही दगाफटका झाला तर रावसाहेब दानवे आणि त्यांचं कुटुंब यासाठी जबाबदार ठरतील. हे सुद्धा संतोष दानवे हे जबाबदार ठरतील, मधुकर दानवे हे जबाबदार ठरतील. असं पत्र त्यांच्यावर उद्या जबाबदारी फिक्स करा, अशा पद्धतीचं पत्र सुद्धा मी देणार आहे. इतकं होऊ नये, पण रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार देखील नाही, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार आहे. नाही, ते त्याचा या संदर्भात यांनी नाव दिलेले आहे, यांच्याकडून स्पष्टपणे नावं गेलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई करावंच लागेल. कोण करत नाही तर आम्ही पाहू. सर, तुम्ही समोर येत आहेत, चर्चाही होती या बातमीची, मात्र ज्या विभागाने ही अक्वायर जमीन केलेली ते विभाग मात्र समोर येत नाही. नाही, विभाग समोर येत नाही. विभागाने त्यांचा 111 स्क्वेअर मीटर जागा जी गेली, साधारणतः 1100 स्क्वेअर फीट, त्यांचा 13 लाख मोबदला मिळाला आहे त्यांना. त्याच्या पलीकडची ही जागा आहे, हायवेवर आहे. त्यांना इकडे कदाचित शाप बांधायचं असेल, जमीन बडकावून बिल्डिंग बांधायची असेल रस्त्यावर, आणि त्यामुळे या कुटुंबाला त्रास दिलाय. त्या पीडब्ल्यूडी मध्ये काय गडबड केली, काय गोंधळ केलाय, त्याची सुद्धा चौकशीसाठी आम्ही भाग पडतो. याच्यामध्ये दोषी अधिकारी कुटुंबाचा सरळ आरोप आहे की हे आरोपी यांना मारहाण करत असताना या त्यांनी रावसाहेब दानवेंचं नाव घेतलं, संतोष दानवेंचं नाव घेतलं. हे आरोप हे स्पष्ट. आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.